थांबा. लेट्स प्ले. मॅचला इथे सुरुवात होते. आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे आणि गोलंदाज देखील इथे सज्ज होत आहेत. पहिलाच डावाची सुरुवात. पहिलाच बॉल बिडॉनच्या दिशेने. चांगला प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाचे इथे प्रयत्न पुरे ठरतील आणि बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरुवात चौकाराने केली आहे. 4 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. सुरुवातच चौकाराने आहे. धावसंख्येचा शुभारंभ 4 धावेने इथे प्रामुख्याने केला जातोय. शुभम यांच्या बॅटमधून तो चौकार येतोय. चांगला प्रयत्न मेडॉन मध्ये देखील करण्यात आला, परंतु चेंडू इथे अडवता आला नाही. 4 धावा इथे सुरुवातीलाच. पुन्हा एकदा पदलालित्य लॉंग ऑफ बाउंड्री निवडली आहे आणि पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार. शुभम संघाचे संघनायक कॅप्टन बॅक टू बॅक 2 चौकार इथे ठोकतायत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. पहिलं षटक सुरू आहे. डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजावरती अविनाश यांच्यावरती चढवलेला आक्रमण. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. रुद्र शिंदे लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय तैनात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट आणि आता मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. सुरेखरित्या इथे फटकेबाजी केली जाते आणि धाडसी निर्णय घ्यायला इथे घाबरायचं नाही. जो क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे अगदी तो असताना देखील अगदी समोरच्या दिशेने शुभम यांच्या बॅट मधून दर्जेदार फटकेबाजी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14. धावा या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत पूर्ण झालाय. थोडीशी चर्चेला वेळ खर्च केलाय. थोडासा कानमंत्र दिलाय गोलंदाजाला, परंतु शुभम ज्या शैलीमध्ये बॅटिंग करतोय अप्रतिमरित्या आणि 3 फटके अगदी व्ही शेप मध्ये खेळून काढलेत. बदलालित्य केला आणि त्यानंतर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या दोन्ही क्षेत्रांमध्ये या 14 धावा आतापर्यंत गोळा केल्या 3 चेंडूंमध्ये. पॉवर प्ले मध्ये दमदार अशी सुरुवात जी केली जाते. पुन्हा एकदा इथे पुल करण्याचा प्रयत्न. डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय आणि बॉल इथे जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वाईड प्लस 4. एकूण 5 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 19. खराब सुरुवात, परंतु चांगली सुरुवात इथे म्हणता येईल. ते स्क्रीनच्या समोर जे आहेत ना साइड स्क्रीन, तिथले सगळे उठा लगेच. साइड स्क्रीनच्या इथून लगेच उठा. समोर बसू नका. त्यामुळे बॅटरला इथे तो चेंडू कळणार नाही. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या.
3 चेंडूंमध्ये 19 धावा. शिवप्रताप वाद्य पथक ट्रस्ट या संघाची थोडीशी खराब कामगिरी गोलंदाज करतायत, परंतु बॅटर मात्र फुल फॉर्म मध्ये आहेत. हा चेंडू देखील भरकटला जाईल उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इथे इशारा केलाय. अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येमध्ये वाढ. 4 चेंडूंमध्ये 3 चेंडूंमध्ये 20 धावा. आज प्रत्येक मॅच 90 पार गेलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये 90+ स्कोर आहे. पुन्हा एकदा पदलालित्य काऊ कॉर्नर मध्ये चेंडू खेळलाय. सिंगल मिळते. फार वेळानंतर ही सिंगल आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 21. आता मात्र स्ट्राईक वरती डावखुऱ्या शैलीचे बॅटर आशिष गायकवाड. आशिष गायकवाड इथे स्ट्राईक वरती आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहू शकता डीप मध्ये सजवलेला आहे. डीप मिड विकेट आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात केलेत. सुरुवात इतकी दम. चला पटपट खेळा. पटपट. तुम्ही उशीर इतका लावताय. 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुमचा खर्च होईल आणि ते फायद्याची गोष्ट नाहीये, नुकसानीची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट असे 2 खेळाडू डीप मध्ये तैनात. पुढचा बॉल. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. रुद्र शिंदे त्या ठिकाणी तैनात. सिंगल मिळते. धावसंख्या होते ती 22. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. हा जो ग्रुप आहे ना, हा ग्रुप खऱ्या अर्थाने सर्वात स्ट्रॉंग ग्रुप म्हणून या ग्रुपकडे पाहिलं जातं. तिन्ही टीम इतक्या स्ट्रॉंग आहेत. या 3 टीम मधली जी टीम, ज्या 2 टीम क्वालिफाय होतील ते यदा कदाचित सेमीफायनल फायनल पर्यंत जातील हे मात्र निश्चित आहे. सेमीफायनल ते फायनलचा प्रवास नक्की गाठणार हे मात्र नक्की आहे. कारण हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप या लीग मधील सर्वात स्ट्रॉंग ग्रुप म्हणून पाहिला जातो. सगळ्यात चांगले खेळाडू, मातब्बर खेळाडू या दोन्ही टीम, या तिन्ही टीम मध्ये स्ट्रॉंगेस्ट ग्रुप आहे हा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 22 धावा. सुरुवात तर चांगली केली आहे शुभम यांनी. चांगली साथ आशिष देखील देत आहेत. पहिलं षटक संपलाय. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्क वरती रुद्र शिंदे, मॅन फ्रॉम ताडीवाला रोड. गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाजीचा भार इथे सांभाळण्याची जबाबदारी संघनायकांनी रुद्र यांच्यावरती दिली आहे. रुद्र शिंदे असा खेळाडू आहे की उजव्या शैलीने गोलंदाजी करतो तर लेफ्ट हँडेड बॅटिंग करतो. असं कॉम्बिनेशन आहे या खेळाडूकडे आणि अप्रतिम खेळ आहे. अष्टपैलू खेळाडू रुद्र शिंदे. पहिलाच बॉल. अखूट टप्प्याचा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. डॉट बॉलने इथे सुरुवात केली आहे. व्हेरिएशन आहे, मी सांगितलंय. जे खेळाडू मला ठाऊक आहेत मी लगेच तुमच्यापर्यंत त्या गोष्टी नक्कीच पोहोचवण्याचं काम करेल. पुन्हा एकदा बॅटची अगदी इनसाइड एज. लेमन कट आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 23 विदाउट लॉस. तेवीस धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव रुद्र शिंदे. परंतु आता स्ट्राईकला शुभम ज्यांच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये 15 धावा आपण येताना पाहिल्यात. ते स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचून मारलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार.
सुरेखरित्या ऍक्शन रिप्ले मध्ये देखील टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून तुम्ही फटकेबाजी पाहू शकता कशा पद्धतीने. आणि स्ट्रॉंग झोन आहे बघा. कित्येक बॅटर आहेत ना आपण आडवा बॅटने खेळताना बघितले, जे मिड विकेट, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड, स्क्वेअर लेग या दिशेने खेळतात. परंतु शुभम यांचा पॅटर्न वेगळा आहे. त्या आडवा बॅटने देखील लॉंग ऑन लॉंग ऑफचं क्षेत्र निवडतात. इथे देखील वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा मिळतील. थोडीशी रिस्कच होती कारण क्षेत्ररक्षक तिथे होते. चेंडू अडवला, फेकी झाली. कलेक्शन इथे कुठेतरी खराब आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये मुख्य स्क्रीन वरती या 2 धावा कशा पद्धतीने घेतल्या गेल्या आपल्याला पाहायला मिळतील. बघा म्हणजे ज्या वेळेस ते व्हेरिएशन, शेवटच्या क्षणी शॉर्ट सिलेक्शन, त्यानंतर डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगात आले, चेंडू अडवला, फेकी देखील झाली आणि तिथे कलेक्शन मात्र थोडस खराब आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्यात. धावसंख्या होते ती 29. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मधलं. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता 29 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्या. 29 रन्स ऑन द बोर्ड. 29. सुरुवात चांगली आहे. हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि सरासरी 15ची इथे गाठली आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं आहे. अति घाई केली आणि शुभमने मात्र आपली विकेट गमावली आहे. पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. निखिल वाघमारे हा कधी ढोल वाजवत होता. एकोणतीस धावा पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. शुभम बाद झालेत परंतु आशिष आणि नवीन बॅटर आपण पाहतोय जयदीप खेत्रे. लेदर बॉलचा फार दांडगा अनुभव आहे. जयदीप यांच्याकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि या खेळपट्टीवरती इतका भन्नाट वेग आपल्याला त्या गोलंदाजाचा पाहायला मिळणार आहे दुसऱ्या डावामध्ये. परंतु सध्या परिस्थितीमध्ये ते बॅटिंगला आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज. इथे देखील गती परिवर्तन, विकेटचं पतन. आशिष देखील इथे होतील. कॉड बिहाइंडचे शिकार. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. आशिष देखील इथे बाद होत आहेत. गतीची इथे ओळख आशिषांना मात्र पडली नाही. हळू टाकला आणि वेगात मारण्याचा प्रयत्न केला परंतु इथे बॅटर बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत देवेन. सनलाइट मधून ज्यावेळेस आपण फ्लडलाइट मध्ये मॅच खेळतो ना त्यावेळेस मात्र अशा काही गोष्टी घडतात की काय कधी कधी तो बॉल साइड होत नाही आणि कधी कधी
झालं आनंद. ओके 29 धावा, 2 बॅटर बाद. पहिल्याच बॉल वरती विकेट. पुढचा बॉल देवेन यांच्या साडी. पुन्हा एकदा सुरेख. या गोलंदाजाकडे तो अनुभव आहे, कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे बॅटरला बॅकफुटला ढकलायचंय, कशा प्रकारे इथे बॅटरला बांधून ठेवायचंय. मजर यांच्या गोलंदाजीमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती एकही धाव नाही आणि एक आघाडीचा बॅटर आशिष याला बाद देखील केलाय. चांगली गोलंदाजी. 29. पुन्हा एकदा ते गतीचं परिवर्तन. हळवार पद्धतीने चेंडू हाताळलाय. बॅक टू बॅक इथे निर्धाव चेंडू. वारंवार 29 धावा ज्या आतापर्यंत झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. मागच्या काही चेंडूंचा जर विचार केला तर धावाही रोखल्या गेल्यात आणि विकेटही प्राप्त केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी इथे केली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल शरीरावरती इथे आदळला जातोय. चौथा चेंडू इथे निर्धाव. काही गोलंदाजी इथे साकारली जाते. बॅक टू बॅक. बॅक टू बॅक इथे निर्धाव. धावसंख्या 29 वरती अक्षरशः तंबू ठोकून उभी आहे. त्या आलाईचं नाव घेत नाहीये, कारण गोलंदाजी तितकीच भन्नाट आहे. आता मात्र थोडस बदलालित्य. ऑन साइडला चेंडू खेळलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 30. 2 बॅटर बाद. 30 धावा. 5 चेंडू नंतर 1 धाव इथे प्राप्त केली जाते. चांगला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेले यश. शुभम यांनी केलेली थोडीशी गडबड. रुद्र शिंदे यांच्या शेवटच्या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि जिथे विकेट गमावली तिथून पुढे टीम बॅकफुट वरती ढकलली गेली. बघा एक चूक आहे ना, एक चूक मग ती क्षेत्ररक्षणामध्ये, गोलंदाजीमध्ये अथवा बॅटिंगमध्ये अथवा निर्णय घेण्यामध्ये जर झाली तर ती टीम विजय होणं फार अवघड आहे. एक चूक सुधारण्याची संधी मिळेल. पुन्हा एकदा टो क्रशिंग यॉर्कर. क्या बात है. फक्त एका धावेचं षटक. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. वाजवा टाळ्या. फक्त एकच धाव. फार कंजूस गोलंदाज आहेत, फार कंजूस. स्वभावाने आहेत की नाही मला माहिती नाही, परंतु धावा खर्च करत नाहीत म्हटल्यानंतर ते कंजूस आहेत. स्वभावाने नाहीयेत. मजेर भाई वडगाव भागामध्ये, वडगाव शेरी भागामध्ये एक नावाजलेले खेळाडू आहेत. वडगाव शेरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या नावाची चर्चा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्याने केली जाते. आणि जे संघ मालक आहेत ते संघ मालक देखील त्यांना सोडणार नाहीत. आज देखील त्यांची मॅच वडगाव शेरीला सुरू आहे. संघ मालक तिथे पाठवत नव्हते, परंतु त्यांनी सांगितलं की माझी ढोल ताशाची टीम आहे आणि ती शिवमुद्रा प्रीमियर लीग मध्ये आहे आणि मोठी मॅच आहे, मला जावं लागेल. षटक क्रमांक इथे 4 ला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश. पहिल्याच बॉल वरती इथे सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 31. बघा 2 षटकांमध्ये 29 होत्या. मागच्या षटकामध्ये फक्त एकच आली आणि चौथ्या षटकाची सुरुवात इथे सिंगलने झाली आहे. आता कोणाला तरी तो गेअर शिफ्ट करावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ चांगले चांगले बॅटर आहेत. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. जयदीप खेत्रे यांच्या बॅट मधून आनंद डीप मध्ये तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पुन्हा एकदा सिंगल. पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितले वारंवार चौकार आले, वारंवार मोठ्या धावा आल्या, परंतु त्यानंतर काही जे चेंडू आहेत तिथे चौकार विलुप्त झालेत, दिसेनासे झालेत.
पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होते. जो गडबड जी गोंधळ आपण पाहिला पहिल्या 2 षटकांमध्ये, जो अलीकडच्या डगआउट मध्ये होता तो आता मात्र शांततेमध्ये पसरलाय. पुढचा बॉल. इथे देखील निर्धाव डॉट. वारंवार निर्धाव चेंडू आहे. देवेन इथे आपण पाहतोय 7 चेंडू खेळले, 2 धावा बनवल्यात. 5 चेंडू इथे निर्धाव आहेत. धावा बनवाव्या लागतील. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. इथे देखील म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकत नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू इथे आहे, अडवला जाईल. सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 33. 2 बॅटर बाद 33 धावा. 33 फॉलोस ऑफ 2. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल. त्यानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट. रणनीती आखण्यासाठी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन झेड पर्यंत तुम्ही विचार करू शकता. त्यासाठी 1 मिनिटाचा अवधी. आमचे उंदीर मामा आलेत, चर्चा त्यांच्याशी करा. ते तयारीत आहेत तुमच्या बरोबर चर्चा करायला. इथे मात्र चांगला फटका खेळलाय. मिड विकेट मध्ये सिंगल मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. तर स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक ब्रेक विदिन मिनिटामध्ये तुम्हाला सर्व काही उरकून घ्यायचंय. 4 षटकानंतर 34. 24 बॉल नंतर 34. अजूनही 24 बॉल आहेत. आणि बॅटरला नक्की काय करायचंय हा कान मंत्र देण्यासाठी स्वतः कर्णधार मैदानामध्ये गेलेत. कर्णधार कधी पाणी घेऊन जाताना आम्ही तरी बघितलेलं नाही. आमचा कर्णधार तर कधीच यायचा नाही. कॅप्टनला कोण सांगणार तू पाणी घेऊन ये? कॅप्टनला पाणी आणायला सांगायचं म्हणजे संघाच्या बाहेर बसावं लागायचं त्या काळी. आता कॅप्टनला जबाबदारी आहे. खेळाडू नाराज झाला नाही पाहिजे. मी स्वतः पाणी पाजतो पण तू खेळ. आता काय कानमंत्र दिलाय शुभम यांनी? पाण्याबरोबर डेंटॉनिक होतं की काय बाटलीमध्ये चेक करावं लागेल. कानमंत्र दिलाय. आता त्या कानमंत्राचा फायदा इथे घेतला जाईल का? एनर्जी ड्रिंक. सध्या एनर्जी ड्रिंक हे पाण्यामध्येच घेतलेलं बरं आहे. 4 षटकानंतर 34. अजूनही 4 षटक शिल्लक. चार षटकानंतर 34 धावा. षटक क्रमांक 5 ची सुरुवात होईल आणि 50-50 ओव्हर. आता इथे तुम्हाला चेंडू निर्धाव हाताळून चालणार नाही. आता कमीत कमी 10+ धावा इथे बनवाव्याच लागतील. 10+ धावा जर बनवल्या नाहीत तर मात्र इथे तुम्हाला फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. कारण ऑलरेडी धावा तुमच्या कमी झाल्यात. 2 षटकानंतर 29 होत्या. 4 षटकानंतर फक्त 34 धावांचा दुष्काळ पडलाय शुभम बाद झाल्यानंतर. पण एकटा शुभम बॅटिंग करू शकतो, बाकीच्यांना येणार नाही असंही नाही. बघूया आता जयदीप आणि देवेन कशा प्रकारे धावसंख्येला आकार देत आहेत. गोलंदाजी मार्क वरती रुद्र शिंदे. पहिलाच बॉल. इथे मिस टाइम. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जयदीप देखील येतील बाद. विकेटचं पतन. जयदीप बॅक टू द पॅव्हिलियन. जयदीप देखील इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सनी. काय यस सर.
चला आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. 34 धावा झाल्या, 3 बॅटर बाद आहेत. रुद्र शिंदे पुन्हा एकदा विकेट मिळवतात. पहिल्या मॅच मध्ये रुद्र शिंदे आपल्याला टीम मध्ये खेळताना पाहायला मिळाले नाहीत, परंतु लेट पण थेट ज्यावेळेस मैदानामध्ये उतरलेत प्रतिस्पर्धी संघाला इथे पराभवाच्या छायेमध्ये ढकलण्याचं काम आतापर्यंत गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करून दिलेत. पुढचा बॉल सनी यांच्यासाठी. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 35. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती अतिरिक्त. ही 50-50 ओव्हर, मॅजिक ओव्हर. इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश, थोडीशी गडबड, सिंगल मिळेल. एक व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 36. या षटकामध्ये चौकार षटकार आल्याशिवाय 10 धावा मिळणार नाहीत, आणि जर 10 झाल्या नाहीत तर मात्र 5 धाव्यांची पेनल्टी. धावसंख्या होती ती 36. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ. काय फिल्डिंग टीमचा DRS रिव्ह्यू, मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे पेंडिंग आहे. मुख्य पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय, वाईट बॉलचा इशारा केलाय, आणि लगेच त्या वाईट बॉलला चॅलेंज इथे देण्यात येत आहे. tenniscricket.in माध्यमातून आपल्याला ही पारदर्शकता प्रामुख्याने पाहायला मिळेल. वाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी, आणि तिसरे पंच कळवतायत मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. इट्स अ वाईट बॉल. 2 बॉल मध्ये 2 आलेत. रुद्र शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. इथे ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सिंगल वेगवान, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी देखील इथे पूर्ण आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का? 2च धावा आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 39. रुद्र शिंदे जे गोलंदाजी करतायत, आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. संपूर्ण क्रिकेट जगताकडून, आपल्या संपूर्ण शिवमुद्रा प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीकडून रुद्र शिंदे यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि ज्यावेळेस खेळाडूचा वाढदिवस तो त्याच्यासाठी नक्कीच ठरतो. आज त्याची गोलंदाजी देखील अप्रतिम आहे. 39 धावा, 4 चेंडू झाले. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे हवेमध्ये. आता षटकार जर मारला तर इथे त्या 10 धावा पूर्ण होतील, आणि जर नाही मारला तर आहे त्याच्यातून 5 धावा कमी होतील. 39 धावा. इथे स्क्वेअर कट मारलाय, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल. 40 झाल्या आहेत, म्हणजे या षटकामध्ये फक्त 6 आल्या, आणि त्या 6 मधल्या 5 मायनस झाल्या. म्हणजे आत्ताच्या षटकामध्ये फक्त 1च धाव जी ग्राह्य धरली जाईल. थांबा ना, देवेंद्र मला वाटतं रिटायर्ड आउट या नियमाने बाहेर येत आहेत. येऊ शकतात ना. चला तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, तुम्ही गोळा होऊ नका. देवेन यांची जागा भरून काढण्यासाठी आपल्या सर्वांचाच लाडका ओमकार शिंदे बॅटिंग साठी येतोय.
हा डॉट आहे, एक डॉट होता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मजर यांना आमंत्रित केलंय. मागच्या षटकामध्ये मजर यांनी फक्त एकच धाव खर्च केली. बघूया आता ओमकार शिंदे इथे स्ट्राइक वरती आहेत, नॉन स्ट्राइक एंड वरती सनी, तर गोलंदाजी मार्क वरती मजर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 35. 40 धावा झाल्या, सॉरी 40 धावा. पहिलाच बॉल वेगात बॅट फिरवली आहे, शरीराचा वेध, निर्धाव चेंडूची सांगता, डॉट. दोन्ही अनुभवी आहेत, दोन्ही खेळाडू जर आपण बघितलं तर बॅटिंग साठीचे दोन्ही आहेत आणि बॉलिंग साठी देखील जवळपास वयाची 40 ओलांडलेले आहेत. सनी थोड्याच काही महिन्यामध्ये अथवा गेलेही असतील, परंतु नाही अजून वेळ आहे, खुणवत आहेत, अजून मी तरुण आहे. वाईड यॉर्कर, पुन्हा एकदा निर्धाव, डॉट. काय गोलंदाजी केली इथे. या फ्लड लाईट मध्ये भल्या भल्यांना बॉल दिसत नाही आणि वयाची 40 उलटलेले खेळाडू दिसणं थोडंसं अवघड. यंग पोरांना दिसत नाही हो, मग 40 प्लस खेळाडूंना थोडीशी दृष्टी कमीच होते. बर बघूया आता, दोन्ही खेळाडू 40 प्लसच आहेत, गोलंदाज देखील आणि फलंदाज देखील. पुन्हा एकदा गती काहीशी कमी केली, सिंगल इथे वेगवान मिळते, फेकी मात्र भरकटली आहे. जिथे एकही नव्हती ना तिथे 2 धावा. लेगबाई स्वरूपाच्या 2 धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 42. बघा क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली, अन्यथा हा देखील चेंडू निर्धावच आहे. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, त्यामुळे एकाच टप्प्यावरती चेंडू मिळत नाहीये आणि जो एंड आहे बॅटिंगचा, त्या एंड वरून धावा बनवणं रायटी बॅटरला थोडंसं अवघडच आहे. कारण खेळपट्टी तुम्ही बघितली असेल कशा प्रकारे आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय उजव्या यष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 43. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात जर चांगली धावसंख्या झाली नाही तर मात्र शिवगर्जना संघ काही षटकांमध्येच मॅच संपून टाकेल. इथे देखील वाह, काय फटका खेळलाय ओमकार शिंदे यांच्या बॅटमधून, टक असा आवाज आणि बॉल सीमारेषेच्या पार, येईल चौकार. 4 धावेंसाठी. पुढचे दोन्ही संघ, पुढची मॅच ज्या दोन्ही संघांची आहे, चला व्हेरिफिकेशन साठी मुख्य व्यासपीठाजवळ या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिली खेळाडूंची यादी तपासली जाईल, मग टॉस. चला मॅच कडे वळूयात. ओमकार शिंदे, शिंदेशाही फटका इथे पाहायला मिळाला, चौकार फार वेळानंतर 4. पुन्हा एकदा, क्या बात है ओमकार. अरे इथे ओमकार शिंदे होतील बाद. मला वाटते ही धाव इथे मिळाली नसती, परंतु ज्या पद्धतीने इथे रन घेण्याचा प्रयत्न केला, यस नो यस नो यस नो, आणि शेवटला मात्र क्रिकेट मधली आत्महत्या. ओमकार शिंदे धावबाद होऊन डगआउटच्या दिशेने इथे परतले जात आहेत. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर येतात दीपक. 48 धावा झाल्यात. अठ्ठेचाळीस वरती 5 बॅटर बाद आहेत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. काऊ कॉर्नर डीप मध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होतीये 49 धावा 49. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा. शेवटची 8 मिनिटं राहिली आहेत. 2 षटकं हाताळायची आहेत. पटपट खेळा अन्यथा 2 खेळाडू तुमचे अतिरिक्त 30 सर्कल मध्ये तैनात करावे लागतील. 5 मधले 3च राहतील. पटपट खेळा. नंतर बोलायला सांगितलं नाही, आत्ताच सांगितलंय. गोलंदाजी मार्क वरती सूरज कदम. सनलाइट मधून फ्लडलाइट मध्ये आलं ना की धावसंख्येला कुठेतरी अंकुश लागतो. तो बॉल साइड होत नाही, ट्रॅव्हल होत नाही. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. अतिरिक्त उसळी निर्धाव चेंडूची सांगता होते. काल सराव केलाय सनी यांनी, परंतु आज पेपर वेगळा आलाय. अभ्यास वेगळा केला, पेपर वेगळा आहे. परंतु ताकद आणि नजाकत खेचून मारलाय. चपराक षटकार 6 धावा. आमचे उंदीर मामा देखील खुश झालेत. लेट पण थेट सनी यांच्या बॅट मधून आलेला षटकार 6 धावा. धावसंख्या 55 55 फॉर लॉस ऑफ 5. 55 वरती 5. आता मात्र त्या ताकदीचा वापर सनी यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. सनी धुमाळ नॉन स्ट्राइक एंड वरती. दीपक बॉल कधी हरवला ना तरी नवीनच आहे. जुना बॉल मिळणार नाही. टेनिस कंपनीचा चेंडू आहे. जितका नवीन तितका लांबवरती जातो. जुन्याची वाट बघूच नका, खेळत राहा. धावसंख्या होते ती 55. 5 बॅटर बाद 55. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे फार उशिराने पोहोचतायत. बॅकअप मिळत आहे. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमकुवत दिसून येते. यदा कदाचित 2 धावा झाल्या असतात. झाल्या का असत्या? जर तुम्ही पहिली वेगवान घेतली असती तर. तुम्ही पहिलीच घेत नाही जोरात तर दुसरी कुठे होणार. पुढचा बॉल इथे पदलालित्य शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल होत आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी देखील धाव पूर्ण होतीये. तुम्ही जर पहिली धाव आरामात घेतली ना तर क्षेत्ररक्षक आरामात चेंडू अडवतील. तुम्ही प्रेशर द्या तेव्हा दुसरी धाव मिळते. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 58. 5 बॅटर बाद 58. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर नक्कीच मिळेल. एकाच धावेवरती समाधान. सिंगल 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 फक्त आणि फक्त एकच. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 59. 5 बॅटर बाद 59 धावा. क्या बात है. फायटिंग स्कोर 70-75. मॅच रंगतदार नक्कीच होईल, परंतु त्यासाठी फक्त 7 चेंडू शिल्लक आहेत. 59 झाल्यात. गती परिवर्तन. लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचू शकत नाहीयेत. बॉल तिथे सरते शेवटी बाउंड्री लाईनच्या लगोलग अडवला जातोय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 61 धावा झाल्यात. चला 4 मिनिटं राहिली आहेत. पटकन खेळा. जिथे 4 मिनिटं संपतील तिथे तुम्हाला पेनल्टी लागणार आहे. पटपट खेळत राहा. शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आनंद. इथे आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल टो क्रशिंग यॉर्कर. निर्धाव डॉट. 61 धावा झाल्यात. या 61 झाल्यात या कागदोपत्री नाहीयेत, कारण प्रतिस्पर्धी संघाला 5 धावांचा बोनस मिळणार आहे. म्हणजे 61च्या जो पाठलाग आहे ऑलरेडी सेकंड इनिंग मध्ये 5 धावा ऍड होणार आहेत.
इथे देखील ऑन साइडला वेगवान फटका खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवला जाईल, सिंगल मिळते, धावसंख्या 62, 62 फॉलोअर्स ऑफ 5, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 70 ते 75 धावा, मॅच रंगतदार होणार. आज दिवसभरामधील सर्वात कमी धावसंख्या आहे, कारण सगळ्या मॅचेस 90 पार आहेत. आज चांगला फटका खेळलाय, मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. पुन्हा एकदा ती एकच धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 63. 63 धावा, 5 बॅटर बाद. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल. शेवटच्या षटकामध्ये सिंगल सिंगल खर्च होत आहेत. गोलंदाज आनंदी असतील, कारण नावाचा आनंद आहे. फक्त एकेरीच धाव, तर शेवटचे 2 बॉल आहेत, 64 झाल्यात. या 2 चेंडूंवरती 2 बिगिटची गरजेची आहे. बिगिट येईल का? खेचून तर मारलाय, गॅप मध्ये चेंडू आहे, अडवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केला, परंतु प्रयत्न इथे अपुरा ठरेल. सनी धुमाळ यांच्या बॅट मधून अक्षरशः या मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. बघूया आता ती रंगता इथे गोलंदाजी कशी होते आणि बॅटिंग कशी होते. 72 धावा झाल्या, 73 धावांचं लक्ष आहे, परंतु जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, स्कोर कार्ड वरती 5 धावा या जोडल्या जातील, कारण पहिल्या डावामधील 50-50 ओव्हर मध्ये त्या धावा आपण येताना पाहिलेल्या नाहीयेत, 10 धावा. त्यामुळे या 5 धावेचा बोनस हा दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. चला पुढील दोन्ही टीम टॉस करण्यासाठी लगेच या, लगेच टॉस करण्यासाठी लगेच या. आदित्य सर आपल्या बरोबर जोडले जातील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पुढील दोन्ही टीम मध्ये नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. चला ना शिवगर्जना या बाहेर. हॅलो 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 माईक चेक. चला लवकर, आपल्याला बॅटिंग साठी लगेच आतमध्ये जायचंय. पुढच्या टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन चला मैदानामध्ये या, लगेच टॉस करणं गरजेचं आहे. आणि जसेही पुढच्या मॅचच्या टॉसची ते प्रक्रिया आपण करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जातील आदित्य सर. ओ टू यू. धन्यवाद. यापुढील सामना स्वराज्य वाद्य पथक विरुद्ध अभेद्य वाद्य पथक. जिंकली आहे आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल. नरेश ठोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे.
एक फटका गर्दी उधळे आकाश फाटे गर्जनेने. हा खेळ नाही, संघर्ष आहे रक्तात पेटला जिद्दीने. धन्यवाद शैलेश निवंगुणे सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांच्या माध्यमातून उभा असलेला हा शिवमुद्रा प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये यशस्वी संपन्न होत आहे. पहिल्या पर्वाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्यामुळेच दुसऱ्या पर्वाची अत्यंत दर्जेदार उभारणी. उद्घाटनाचा रंगारंग सोहळा पूर्ण झाल्यानंतर काल सकाळी प्रत्यक्षात खेळाला प्रारंभ झाला. भारतातील ढोल ताशा वादक खेळाडूंसाठी पहिली स्पर्धा आणि एकमेव स्पर्धा आहे आणि त्यामुळे विशेष आयोजकांचं भरपूर कौतुक. मॅच सुरू होणार आहे. एक धमाल मॅच. शिव गर्जना पथक फलंदाजी करणार आहे आणि डावाला सुरुवात करण्याच्या अगोदरच त्यांच्याकडे 5 धावा आहेत. 72 धावांचं लक्ष, 73 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे आणि 5 धावा घेऊनच ते सुरुवात करणार आहेत. बघायचंय आता गोलंदाज त्यांना कसं रोखणार आहेत. 8 षटकांचा सामना आहे. गोलंदाज आहे जयदीप खेत्रे. खरं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये यशाचे अनेक मापदंड निर्माण करणारा खेळाडू, यशाची शिखरे पादाक्रांत करणारा खेळाडू, महाराष्ट्र रणजी संघाच्या 30 स्क्वॉड पर्यंत धडक मारणारा खेळाडू जयदीप खेत्रे तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती बघायला मिळेल. आणि समोर फलंदाज आहे रुद्र शिंदे, आनंद कामठे. पुल करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलर, व्हेरी फास्ट बॉल, विकेट. जयदीप खेत्रे, मॅन डिस्ट्रॉयर, विध्वंसक. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला, वरची कड आणि जयदीप खेत्रे चेंडूच्या खाली आला. कॅच कंप्लीट केला. आनंदोत्सव, जल्लोष. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज 0वर बाद. फलंदाज बाद होतोय. 0तून सुरुवात होते. 0त होणार नाही. 5 धावा आधी त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजी करतानाच त्यांनी 5 धावा कमावलेल्या आहेत. त्यामुळे त्या 5 धावा घेऊन त्यांनी सुरुवात केली. मात्र जयदीप खेत्रेने पहिल्या बॉलवरती विकेट काढलेली आहे. सुरुवात शानदार होते. जरी लक्ष समोर असेल, 73 धावांचं छोटं दिसत असेल आपल्याला, आज दिवसभराच्या सत्रामध्ये ही छोटी लक्ष नाही नव्हती. आज 90+ स्कोर झाले पहिल्या 5 मॅच मध्ये. 100+ स्कोर झाले शेवटच्या मागच्या 2 मॅच मध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उसळणारा तेज तर्रार चेंडू यष्टिरक्षकाकडे पोहोचेल. धावा अजून फलकावरती तिथेच आहेत. स्पर्धेच्या सगळ्या प्रायोजकांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण केलेल्या सहकार्यामुळेच पुणे शहराची एक सांस्कृतिक परंपरा निर्माण करणाऱ्या ढोल ताशा वादक पथकांना क्रिकेटच्या स्पर्धेचा आस्वाद घ्यायला मिळतो. एका मंचावरती उपस्थित राहण्याची संधी मिळते आणि त्यामुळे सगळ्या प्रायोजकांना मनापासून धन्यवाद. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ, पुन्हा आपण बार, पुन्हा घातक चेंडू, पुन्हा दाहक चेंडू. धाव फलकावरती इथे 5 धावा आहेत. 1 बाद 5 या स्थितीमध्ये स्कोअर. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 चे टायटल स्पॉन्सर आहेत वेंकीज SPL. स्पर्धा संपन्न होते. यावेळेस लेंथ टाकला बॉल पुढे. आतलीकड लागलेले फलंदाज कदाचित तयार नसावा. एक असते फलंदाजाचा एक माइंडसेट असतो की तुम्ही 3 बॉल आपटले तर 4था बॉल आपटणार नाही, आता तो पुढे येईल कदाचित. एक सेटअप असतो. गोलंदाज किती चेंडू, पण तो अंदाज हा ओळखता आला पाहिजे फलंदाजाला. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांची एक मुलाखत तुम्ही युट्यूबवरती ऐकली असेल. तिथे वीरेंद्र सेहवाग असं सांगतात की तेंडुलकरला हा अंदाज परफेक्ट असायचा. तेंडुलकर म्हणाला ना की लेंथ बॉल येणार आहे, तो लेंथच यायचा. तेंडुलकर म्हणाला ना तो आपटणार आहे किंवा शॉर्ट ऑफ लेंथ येईल, तो शॉर्ट ऑफ लेंथच यायचा. तर हा अंदाज
इथे पुन्हा पुन्हा पुढे टाकला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस दिशा दिली, 1 धाव इथे पुन्हा प्राप्त होईल. 7 धावा. शिवगर्जना पथक 1 गडी बाद 7. पहिलं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा सर्व प्रायोजकांचं मनापासून धन्यवाद. टायटल स्पॉन्सर बँकीज, को स्पॉन्सर निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन, स्पर्धेचे फूड पार्टनर आहेत हॉटेल राज दरबार, फिजिओ सपोर्ट डॉक्टर सचिन तपस्वी फाउंडेशन. हवेमध्ये जरूर चेंडू आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला गतीचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला, टायमिंग थोडंसं खराब झालं. 1 धाव जरूर मिळेल आणि षटकाची सांगता होईल. 3 धावा या षटकातून, तर एकूण फलकावरती धावा 8. 1 गडी बाद 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. डॉक्टर सचिन तपस्वी सर आणि डॉक्टर सचिन तपस्वी फाउंडेशन मनापासून धन्यवाद. शेवटच्या चेंडूवरती धाव आलेली नाहीये, तर 1-2च धावा या षटकातून मिळतील. 7 धावा 1 गडी बाद हा फायनल स्कोअर आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मीडिया पार्टनर दैनिक लोकमत मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर सपोर्ट पार्टनर आहेत मॅक्स प्रोटीन, असोसिएट पार्टनर कोहिनूर ग्रुप, नगरकर ज्वेलर्स, काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, रावतेकर. 7 धावा 1 गडी बाद. मागच्या षटकातून 2 धावा फक्त आलेल्या आहेत. सपोर्ट पार्टनर क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीम्स आणि सीसी अँड कंपनी. असोसिएट पार्टनर रावेतकर, इव्हेंट पार्टनर लाईव्ह क्राफ्ट, बिवरेज पार्टनर आई कॅफे प्युअर हेज आणि सपोर्ट पार्टनर SD स्पोर्ट बिलीव्ह अँड अचीव्ह. सर्व प्रायोजकांचं मनपूर्वक धन्यवाद. मुद्रा प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल ताशा पथक. यस, लेंथ बॉल होता जमिनीच्या समांतर मिड विकेटला. वेगवान शॉट आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे चित्त्याच्या चपळाईने झेपावलाय. थ्रो तितकाच वेगवान. बेल्स तर जमिनीवरती आहे. प्रत्यक्षात काय घडलंय? तिसऱ्या पंचांकडे त्याचा निर्णय सोपवलेला आहे. वाऱ्याच्या वेगानं, चित्त्याच्या चपळाईनं, प्रयत्नाची पराकाष्ठा, प्राणांची बाजी लावत इथे खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघातले खेळाडू करतात. क्षेत्ररक्षकांची विलक्षण हालचाल, विलक्षण वेगवान क्षेत्ररक्षण. थ्रो देखील तेवढाच वेगवान होता आणि फलंदाजांनी सुद्धा जीवाचं रान केलेलं आहे. वेगवान खेळाचं प्रदर्शन या चेंडू बरोबर. प्रत्यक्षात काय घडलेलं, तिथे धोका झालेला आहे का, कोणाला झालेला आहे धोका? 11 धावा एव्हाना फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थर्ड अंपायर वैभव कातोरे सर तिथे अत्यंत बारकाईनं, तीक्ष्ण नजरेनं रिप्लेच्या माध्यमातून आपला योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. 11 धावा 1 गडी बाद अशी थोडीशी नाजूक सुरुवात आहे. लक्ष समोर 73 धावांचं आहे. फार मोठं लक्ष नाहीये, पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खड्डे असलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवणं जेवढं अवघड आहे, मला वाटतंय तेवढी कसरत करावी लागेल. अकरा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 62 अजून पाहिजेत. 41 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातला हा दुसराच बॉल होता. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला होता आणि त्यानंतर दुसराही चेंडू अत्यंत सुंदर फटका होता. फुल लेनचा चेंडू फ्लिक केला होता. जमिनीच्या समांतर गवत कापत जाणारा चेंडू आपण पाहिला. फलंदाज नाबाद आहे. धावा 2 पूर्ण होतील. 11 वरून पुढे स्कोर 13 वरती पोहोचेल. 1 गडी बाद 13. शिवगर्जना पथक. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आदित्य जोशी गोलंदाजी मार्क वरती, तर फलंदाज आनंद कामठे स्ट्राईक एंडवर. चित्र स्पष्ट आहे. क्रीज मध्ये पोहोचतोय फलंदाज. उंच उंच, लांबच लांब, क्षेत्ररक्षकांना करून गेला निर्जीव खांब. धावा 6.
वेगवान गुड लेंथ वरती टाकल्यानंतर बाउन्स मिळाला चेंडूला आणि हा बाउन्स थोडासा घातक ठरलेला. या बाउन्स पकडणं फलंदाजांना थोडस कठीण गेलेलं आहे स्पर्धेमध्ये. 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मयुरेश काळबांडे नॉन स्ट्राईक एंडला आनंद कामठे स्ट्राईक एंड वरती आहेत आणि गोलंदाज आदित्य जोशी. यस कडक. या अगोदर बाउन्सर टाकला होता त्यानंतर पुन्हा एकदा चांगला फटका आलेला आहे. मात्र डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथून थ्रो येईल. एकाच धावेची नोंद होईल. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवगर्जना पथक. दुसऱ्या षटकामध्ये पहिलं षटक जयदीप खेत्रेच अधिक प्रभावी होतं. दुसऱ्या षटकामध्ये काही मोठे फटके आले तर आदित्य जोशीने व्हेरिएशन चांगलं केलेलं आहे. विशेषतः गुड लेंथ वरून जो बाउन्स मिळाला त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला त्यानं. पुन्हा बाउन्सर आणि पुन्हा निर्धाव. याबरोबर षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपला. शिवगर्जना ढोल ताशा ध्वज पथक पोहोचतायत 20 वर. 1 गडी बाद 20. पॉवर प्ले संपलेला आहे. घेत आहेत. विनंती करतो आपण थोडंसं मागे जाऊन बसा. निवांत आपण मांड्या घालून बसलेला आहात. तिथे क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतात. आपल्याला मांडी मोडायची सुद्धा उसंत मिळणार नाही. कृपया थोडंसं मागे बसा. एक 4-4, 5-5 फुटाचा गॅप ठेवा बाउंड्री पासून. विनंती आहे प्रेक्षकांना. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक सुरू होतंय. गोलंदाजी मार्क वरती चैतन्य वाघोले. तिसरं षटक समालोचन कक्षाच्या बाजूने एकाच एंड कडून आपण सलग 4 षटक कव्हर करतोय आणि त्यानंतर 5व्या षटकापासून मॅजिक ओव्हर पासून एंड बदललं जाईल. 73 धावांचं लक्ष आहे. थोडासा गुड लेंथ होता मात्र पुढे सरसावत आलेला मिड विकेटला चेंडू उडवलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे इथे मात्र नकार दिला जातोय. जास्त घाई नकोय असं नॉन स्ट्रायकरचं मत पडलेलं आहे मयुरेशचं तिकडून. आनंदला धावा हव्या होत्या. धावांसाठी तो आसुसलेला होता मात्र थांबावं लागलं. त्याला मुरड घालावी लागली. 22 धावा 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. गोलंदाज चैतन्य. जरूर चैतन्य निर्माण करेल तो. ओ हो प्रत्येक बॉल वरती पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आहे. यावेळेस बॅटचा स्विंग जरूर मोठा होता पण चेंडू लांब होता शरीरापासून. वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव. 23. 1 गडी बाद 23. पहिल्या षटकामध्ये जयदीप खेत्रेनं थोडेसे अडचणीचे प्रसंग तयार केले होते मात्र त्यानंतर फलंदाज सरावलेले आहेत. इथे पुन्हा एकदा पायाचा वेध पकडणारा चेंडू आहे. डाव्याष्टी बाहेरचा प्रत्येक बॉल असा वाईड नसतो. ज्यावेळेस गोलंदाज चेंडू टाकत असतो डिलिव्हर करत असतो हातातून त्याचा चेंडू सुटत असतो त्यावेळेस तुमची पोझिशन जिथे असेल तिथे जर चेंडू असेल तर पंच वाईड घोषित करणार नाहीत. लेंथ बॉल. वाह. यॉर्कर लेंथ मध्ये टाकलेला चेंडू होता. प्रभावी यॉर्कर होता हा. 1 धाव जरूर प्राप्त होते. कड हलकीशी लागलेली असावी आणि धावफलक पुढे पोहोचेल ते 24 धावा. 1 गडी बाद 24. तिसऱ्या षटकामध्ये 9 धावांची सरासरी आहे. आपले सगळे स्पॉन्सर आहेत. आई प्युअर व्हेज, SD स्पोर्ट्स, क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीम्स, नगरकर ज्वेलर्स.
चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा वेग चांगला आहे गोलंदाज चैतन्य वाघोलेकडे, ज्या पद्धतीने त्याने सगळे चेंडू टाकलेले आहेत. गुड लेंथ आणि फुल लेंथ या प्रकारच्या चेंडूवरती त्याने जास्त विश्वास ठेवलेला आहे आणि मोठा फटका अजिबात येऊ दिला नाही या षटकामध्ये. एकही नाही. 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 5 चेंडू त्याने टाकून पूर्ण केले. एक वाईट जरूर आलाय, पण कौतुक करावं लागेल गोलंदाज चैतन्य वाघोलेचं. दिशा टप्प्यावरती अचूकता आहे. स्पॉन्सर्स लोकमत, दैनिक लोकमत, कोहिनूर ग्रुप, निलेश दादा भिंताडे, स्पोर्ट्स फाउंडेशन. फुल टॉस होता हा. गॅप तिथे जरूर मिळेल. आउटफील्ड वेगवान आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा चिरून फाडून तोडून फोडून धावा 4. सुंदर फटका होता. फुल टॉस बॉल. तिथे गॅप मिळाला शॉर्ट कव्हरच्या बाजूला आणि डीप लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या खूप लांब होता चेंडू. टायटल स्पॉन्सर वेंकीज, सगळ्या प्रायोजकांचा आम्हाला अभिमान आहे. पुण्यातील ढोल ताशा वाद्य वृंदांची संस्कृती 7 समुद्रापलीकडे घेऊन जाणाऱ्या वादकांसाठी आपण मोठा महोत्सव आणलेला आहे. काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन, मॅक्स प्रोटीन, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, CCN कंपनी, हॉटेल राज दरबार, लाईव्ह क्राफ्ट. खेळाडूंचा गौरव करणारे हे प्रायोजक आहेत. डॉक्टर सचिन तपस्वी मेडिकल फाउंडेशन, रावेतकर, आपल्या योगदानामुळं आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. ढोल ताशा वाद्यवृंद खर तर एक नशा आहे. ढोलावरती एकदा टिपरू पडलं की मराठी माणसाच्या अंगात येतं. मराठी माणूस आणि ढोल यांचं एक नातं आहे आणि ते नातं असं सुटणार नाहीये. यस 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 रिव्हर्स अटेम्प्ट. फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. स्वागत केले गोलंदाजाचं सुनील धुमाळ. पहिला चेंडू फलंदाज सनी धुमाळ, गोलंदाज आहे सनी धुमाळ. पहिलाच चेंडू या षटकातला चौकार. फलंदाज रिटायर्ड आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल वाघमारे दाखल झालेले नॉन स्ट्राईक एंडवर. 32 वरती 2 अशी स्थिती आहे या मॅचची. सनी लेंथ बॉल होता, मात्र सुंदर खेळला. फ्लिक केला चेंडूला, मनगटाच्या साह्याने फिरवला. पूर्वी हे फटके यायचे नाहीत कोणाला खेळायला. इंग्लंडमध्ये ज्यावेळेस क्रिकेट खेळलं जायचं फ्लिक नव्हता माहित कोणाला. रणजित सिंहांनी दाखवला फ्लिक इंग्लंडच्या लोकांना. भारतातले राजे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले होते, तिथे क्रिकेट खेळायला लागले. त्यावेळेस काय व्हायचं की पायावरती बॉल पडला ना की फलंदाज एकतर मागे जायचा, तो स्टिअर करायचा किंवा प्लेड करायचा, बॉल डिफेन्स करायचा. पण तो मनगटाच्या साह्याने ऑनला फिरवता येतो हे रणजित सिंहने दाखवलं. आणि त्यांच्या फलंदाजीला त्यावेळेस वेडे व्हायचे लोक. 10 हजारापेक्षा जास्त लोक रणजित सिंहला बघायला यायचे क्रिकेटच्या ग्राउंडवर. एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ग्राउंडवरती 3 शतकं ठोकण्याचा पराक्रम या खेळाडूंच्या नावाने आहे. भारतासाठी जरी त्यांनी एकही मॅच खेळलेली नसेल, मात्र आज त्यांच्या स्मरणार्थ आपण रणजी ट्रॉफी खेळतो. भारतातली ती शिखर स्पर्धा आहे. यस, चांगला फटका आहे. हलकासा बॅकफूट वरून पंच केला चेंडूला. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील. एकच धाव इथे अपेक्षित आहे. 34 धावा, 2 गडी बाद 34. चौथ्या षटकामध्ये चांगली सुरुवात मिळालेली आहे. खरं तर पहिलं षटक होतं अडचणीचं, मात्र तिथून पुढे सावरलेत शिवगर्जना पथक. अजून गर्जना बघायला मिळाली नाही आणि जरूर मिळेल. 73 धावांचं लक्ष आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. अगोदरच ठरवलं होतं की पुढे येऊन खेळायचंय आणि म्हणून शरीरापासून लांब टाकला गोलंदाजाने अत्यंत हुशारीनं. फलकावरती 34 आहे. 2 गडी बाद 34. ओळखलं एकदम माइंडसेट काय फलंदाजाचा, त्याची मुवमेंट काय, हे जर गोलंदाजाच्या लक्षात आलं तर मग फलंदाजाचं काम थोडंसं अवघड होतं.
सनी स्लोवर वन. हो परत एकदा इथे चेंज ऑफ पेस, परिवर्तन. काला तस्मै नमा. परिवर्तन समाजाचा नियम आहे. इथे तुम्हाला प्रत्येक बॉलला परिवर्तन करावं लागतं, तेव्हा यश मिळतं. बदल केला तर तुम्ही एकच डाव दुसऱ्यांदा टाकला तो फेल ठरला म्हणून समजायचं. तो किती अस्त्र तुमचं ब्रह्मास्त्र असू द्यात, पण ते ब्रह्मास्त्र दुसऱ्यांदा कामाला येत नाही, एकदाच. यस यस यस, निर्धाव चेंडू इथे ठरेल. फिनिश चांगलं केलं. षटकाची सुरुवात खराब होती, मात्र काय सुंदर फिनिश झालंय. षटक, 4 षटकांचा खेळ संपला. 34 धावा, मात्र 6 धावा या षटकामधून. 2 बाद 34, 4 षटके संपलेले आहेत. ड्रिंक्स मैदानामध्ये येत आहे, थोडी विश्रांती आहे, मात्र आपण कुठेही जाऊ नका. बघत राहा शिवमुद्रा प्रीमियर लीग आणि ऐकत राहा डीजे ऑपरेटर कडून एक सुंदर संगीत. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मनपूर्वक स्वागत. यानंतरची नाणेफेकीचा कौल होणार आहे. दोन्ही संघांना आम्ही विनंती करतो, आपण लगेच तयार राहा. नाणेफेकीचा कौल संपन्न झालेला आहे. स्वराज्य ट्रस्ट विरुद्ध अभेद्य वाद्य पथक. यानंतरची मॅच दोन्ही संघांनी रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये मॅच संपली ना की लगेच एक विदिन अ मिनिट तुम्ही मैदानामध्ये या. आपल्याला वेळ वाचवायचा आहे बराचसा, कारण आज आपण खूप डिले आहोत. काल खूप पुढे होतो आपण, त्यामुळं आपल्याला विश्रांती देखील काल संध्याकाळच्या सत्रामध्ये घेता आली. आज कुठली विश्रांती नाहीये. मॅजिक ओव्हर. जयदीप खेत्रे पुन्हा एकदा. लेदर बॉल क्रिकेट खेळणारे गोलंदाज आपण बघतो की बहुतांश शॉर्ट ऑफ लेन टाकतात. त्यांना तो चांगला सराव असतो. चेंडू आपटायचा एक चांगला सराव असतो, पण टेनिस बॉल आपटणं तेवढं सोपं नाही. तुम्ही जर 6-8 मीटर मध्ये आपटायचा प्रयत्न केला तर तो डोक्यावरून जातो. पण जयदीप खेत्रे मी अनेक वर्ष काही काळ बघतोय की टेनिस खूप खेळतो, त्याबरोबर त्याची स्वतःची अकॅडमी आहे, अनेक खेळाडूंनाही तयार करतो तो. पुढे टाकलेला बॉल आणि इथे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा प्राप्त होत आहेत. गगनभेदी आकाश गर्जना करत असताना हा शानदार षटकार. शैलेश निवंगुणे सरांना आपण बघतोय स्क्रीनवर. tenniscricket.in चे कॅमेरामन, समालोचक, अंपायर्सला सातत्याने प्रेझेंट करत असतात स्क्रीनवरती. हा षटकार आपण बघतो अगदी स्क्रीनवरती ठोकलेला. 6 धावांची मोहर उमटलेली. 34 वरती पोहोचतील शिवगर्जना. 34 लॉस ऑफ 2. पंचांची पाहणी सुरू आहे तिकडे. वैभव कातोरे सरांकडून निश्चित ग्रीन सिग्नल आलेला आहे की धावा मिळणार आहे 6. यस, आपटलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप होईल. कॅच. जीवदान प्राप्त होतंय. डीप कव्हर सीमारेषेवरती झेल सुटतोय आणि 2 धावा मिळतील. धावफलक पुढे पोहोचेल 42. 2 बाद 42 शिवगर्जना पथक.
जयदीप खेत्रेचं हे षटक थोडस खर्चिक ठरतंय. मागच्या 2 चेंडूमध्ये सातत्यानं रन्स आलेले आहेत. या षटकामध्ये 10 धावा रोखायच्या आहेत. डाव्या यष्टीच्या बाहेर थोडासा भरकटला, अतिरिक्त खांद्याचा वापर केला इथे यावेळेस आणि त्यामुळेच चेंडूची लाईन थोडीशी भरकटली. डाव्या यष्टीच्या बाहेर गेला चेंडू. या एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय. 7 धावा, 3 चेंडू टाकायचेत, अजून 3 धावा रोखायच्यात. एका बाजूला शिवगर्जना संघाला 3 धावा बनवायच्यात. जर 3 धावा मिळाल्या तर पुढे तुम्हाला लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मध्ये जो परतावा मिळतो 10.6चा, त्यापेक्षाही जास्त परतावा मिळेल. माफ करा, एकच धावा हवी. 9 धावा आहेत. एस 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 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत पूर्ण होत आहेत. फक्त 1 धाव पाहिजे. आव्हान मोठं आहे. या पायावरती आदळतोय चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. इथे 10 धावा बनवल्या तर तुम्हाला त्याच्या जेवढ्या बनवाल त्याच्या निम्म्या धावा मिळणार आहेत. 10 धावा नाही बनवल्या तर 5 धावा कमी होणार आहेत आणि त्यामुळं आता प्रेशर असणार आहे गोलंदाजावर. मुशकराज, शुभंकर, उंदीर मामा. बाउन्सर डाव्या यष्टीच्या बाहेर आणि वाईड. जल्लोष आता शिवगर्जना. गर्जना होणार आहे. 10 धावांचं टार्गेट त्यांनी पूर्ण केलेलं आहे. विशेष म्हणजे क्षेत्ररक्षण करताना त्यांनी 5 धावांचा अतिरिक्त फायदा उचललेला आहे. 5 धावा ते धावफलकावरती घेऊन मैदानामध्ये उतरले होते आणि आता फलंदाजी करताना त्यांनी अतिरिक्त 5 धावा कमावलेले, आता तरी कमावलेले आहेत. अजून काही चेंडूंमध्ये ते अधिकच्या धावा देखील मिळू शकतात. इथून पुढे मिळणारी प्रत्येक धाव, सूर मारला तिथे मात्र झेल होणार नाहीये. धाव 1 प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 45. 11 धावा या षटकातून, त्यामुळे अतिरिक्त 6 धावा इथे प्राप्त करणार आहेत हे षटक संपल्यानंतर शिवगर्जना. त्यामुळे 45 धावा जरी स्कोअर कार्डवरती दिसत असल्या तरी त्यामध्ये अजून मोठी वाढ होणार आहे. धावांमध्ये वाढ होणं निश्चित आहे. जयदीप खेत्रे. यस, चांगला चेंडू, फिनिश चांगलं झालं हे षटक. मात्र अतिरिक्त 6 धावा इथे प्राप्त होतील आणि धावफलक पोहोचेल पुढे 45 अधिक 6 अर्थातच 51. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा फलकावरती येतील. फलंदाजीमध्ये गोलंदाज 51 धावा फलकावरती आहेत आणि विजयासाठी आता स्कोअर वरती, कार्ड वरती बघू शकतो स्क्रीनवरती आपण 18 चेंडू 22 धावा. लक्ष सोपं झालेलं आहे. मॅजिक ओव्हरची ही गंमत आहे. 50-50 ओव्हर, मॅजिक ओव्हर मध्ये तुम्ही अशा प्रकारे धावा कमवू शकता. इथे 6 धावा कमावलेल्या आहेत फलंदाजी करताना. गोलंदाजी करताना 5 कमावलेले आहेत. 11 धावांचा बोनस मिळवलेला आहे. मात्र 22 धावा दूर विजयापासून. आणि आता शिवप्रताप, शिवतेज दिवस आहे आज. शाहिस्ते खानाचा छत्रपती शिवाजी राजांनी केलेला पाडाव. लाल महालामध्ये घुसून शाहिस्ते खानाच्या शामियानामध्ये जाऊन त्याची बोट छाटली. खरं तर शिवरायांना असं वाटलं होतं की खान मेला. हो हो, रिव्हर्स अटेम्प्ट. काय फटका आहे. डोळे दिपवणारा फटका, तृप्त करणारा फटका प्रेक्षकांना. 6 धावा इथे प्राप्त होणार आहे. विजयाची रणदुदुंबी
गर्जना इथे शिवगर्जना पथकाकडून 57. त्यांचे आत्मविश्वास रोमारोमात संचारलेला आहे, त्यामुळे त्याने फक्त बॅट फिरवली ना तरी बॉल बॅटवर येणार आहे. 58 धावा 2 गडी बाद. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. वेगवान खेळ. सनी धुमाळ गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक आहे. सनी धुमाळचं या अगोदरच्या षटकामध्ये प्रचंड प्रभावी ठरला होता. पहिल्या बॉलवरती बाउंड्री येऊन देखील त्याने 6 धावांवरती फिनिश केलं होतं षटक. मात्र या षटकाची सुरुवात षटकारानं फलंदाज समोर असेल यावेळेस. आनंद सलामीचा फलंदाज पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आहे. यष्टिरक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करताना प्रयत्नाची पराकाष्ठा करताना दिसलेला. मात्र 1 धाव. आय थिंक ओंकार शिंदे इज देअर. 59 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या 6व्या षटकामध्ये 73 धावा हे लक्ष आहे समोर. एक मजबूत टीम आहे, मोठे खेळाडू, मजबूत खेळाडू ज्यांना क्रिकेटचाही खूप चांगला अनुभव आहे. मात्र आज शिवगर्जना संघासमोर शिवप्रताप संघ थोडासा बॅकफूट वरती पडलेला आहे. थोडीशी माघार म्हणजे पराभव नसतोच मुळी, किंवा थोडीशी आघाडी म्हणजे विजय नसतोच मुळी. तुम्हाला सातत्याने निर्धारानं सतत विजयाच्या पाठीमागे जावं लागतंय. 2 धावा इथे प्राप्त होतील. थोडासा थ्रोही खराब होईल परंतु नुकसान होणार नाही. 61 वरती पोहोचताय. 14 चेंडू 12 धावा. आता धावांचं गुणोत्तर थोडस मागे आलेलं आहे. आनंद कामठेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. 16 चेंडू मध्ये 22 धावा. संयमानं परिस्थिती हाताळली. प्रत्येक बॉल वरती धावा घेण्याचा प्रयत्न केला. तर निखिल वाघमारेने मात्र आक्रमक खेळ करत तर इथे एक चाल रचली होती ती यशस्वी ठरली मला वाटतंय. कारण ज्यावेळेस मॅजिक ओव्हर सुरू होणार होतं त्याच्या अगोदरच्या षटकामध्येच त्याने एक रिप्लेसमेंट केली. रिटायर्ड आउट खेळाडू झाल्यानंतर अर्थात ती एक चाल होती, एक टाकलेला डाव होता, त्यांचा प्लॅनचा तो भाग असेल. आणि रिटायर्ड आउट केल्यानंतर निखिल वाघमारे मैदानामध्ये आला. मॅजिक ओव्हर मध्ये सुद्धा ते सक्सेसफुल ओव्हर बनवलं आणि विजय अधिक सोपा बनवलेला आहे. परंतु अजून विजयापर्यंत पोहोचणं थोडंसं बाकी आहे. 61 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 6. वाह वाह वाह. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चढवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. हा फॉली मिड विकेटच्या डोक्यावरून. तुम्ही बघितलं असेल स्क्रीनवरती, डेंटल कॉलेजच्या बिल्डिंगच्या वरून ठोकलेला हा षटकार आहे. इतका उंच बिल्डिंगच्या उंचीशी स्पर्धा करणारा षटकार. अर्थात धावा 6च मिळणार आहे. क्रिकेटचे नियम मी बनवले असते तर कदाचित तुम्हाला 8 मिळाल्या असत्या, पण त्या नियम मी बनवलेले नाहीत, त्यामुळे फक्त मिळणार आहे 6. तर धावफलकावर एकदा रोहित शर्माला विचारलं होतं व्हॉट नेक्स्ट. रोहित शर्मा म्हणाला की हे रवींद्र जडेजा वगैरे 6 मारतात कुठेतरी बाउंड्रीच्या लाईनवर 60 मीटर 62 मीटर, मी मारतो 80 मीटर 90 मीटर, त्यालाही 6 मिळतात मलाही 6 मिळतात. पण पुढे हा बदल व्हायला पाहिजे. 80 मीटर मारला तर 8 मिळायला पाहिजे, 100 मीटर मारला तर 10 मिळायला पाहिजेत. आणि हा बदल होणार आहे क्रिकेटमध्ये आणि झाला पाहिजे. 67 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक 7वं सुरू होत आहे. विलक्षण शैली आहे. त्याने चेंडू लपवलेला आहे मागे. कुठल्या हातात लपवलेला आहे मला पहिल्यांदा वाटलं की तो लेफ्ट हँडर ऑर्थोडॉक्स टाकणार आहे, पण त्याने उजव्या हाताने टाकलाय बॉल. तुम्ही बघा एक वेगळी शैली आहे इथे गोलंदाजीची. प्रथमेश कारोटे 67 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. वाह. आणि एक कडक फटका मिडल ऑफ द बॅट. काका हलवाईंची मिठाई गोड आणि हा फटक्याला नाही तोड. षटकार बिनजोड. विजयावरती शिक्कामोर्तब. शिवप्रताप संघाचा पाडाव करत शिवगर्जना संघाची गर्जना, विजयी गर्जना. 73 धावा फलकावरती नोंदवत 6.2 षटकामध्येच त्यांनी साकारला विजय. सुंदर सामना बघायला मिळालेला. निखिल वाघमारे 11 चेंडू मध्ये 25 धावा बनवलेल्या आहेत. 3 षटकारांसह त्यांनी खेळलेला हा सुंदर खेळ
तोच ठरतो या सामन्याचा विजयाचा शिल्पकार. प्लेअर ऑफ द मॅच निखिल वाघमारे. विनंती करतो या आणि आपल्या पुरस्काराचा स्वीकार करा. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही मान्यवर अतिथींना निमंत्रित करतो.